योबिस प्रणालीमध्ये पासवर्ड फॉरवर्ड कशा पद्धतीने करायचं हे आज आपण शिकणार आहोत. याच्यामध्ये प्रथमतः तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा पीसी मध्ये इंटरनेट असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कोणताही ब्राउझर ओपन करून तिथं तुम्हाला गुगल टाईप करायचं आहे. गुगल टाईप केल्यानंतर तुम्हाला वेबसाईटवर जायचं आहे, परिचय.nic.in क्लिक करायचं आहे. तुम्हाला एक विंडो ओपन होईल. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की फॉरगेट पासवर्ड याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला प्रोसीड करायचं आहे. प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला दोन गोष्टींची रिक्वायरमेंट असेल. एक गव्हर्नमेंट क्रिएटेड मेल आणि दुसरा जो गव्हर्नमेंट मेल क्रिएट करते वेळी मोबाईल नंबर दिलेला होता त्या मोबाईलचे शेवटचे 4 अंक तुम्हाला इथे टाकायचे आहेत. तर माझा ईमेल आयडी आहे तो NIC वाला आहे. तर ह्याच्या ठिकाणी तुम्ही तुमचा MHPUTH.NIC.in आपल्या ऑफिसमध्ये मॅक्सिमम अशा पद्धतीची ईमेल आयडी क्रिएट झालेली आहेत. त्याच्यानंतर रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्याचे शेवटचे लास्ट 10 डिजिट तुम्हाला टाकायचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हा कॅप्चा ॲज इट इज भरायचा आहे. आणि तुम्हाला काय करायचंय, सबमिट करायचंय. सबमिट केल्यानंतर तुम्हाला रजिस्टर मोबाईल नंबर OTP जाईल. OTP गेल्यानंतर तुम्हाला तो काय करायचा, व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, सबमिट करा. आता कोणत्या नंबरवर गेला तो राईट साईडला आपल्याला दिसतो, कोणत्या नंबरवर गेलेला आहे OTP. त्याच्यानंतर तुम्हाला जरी OTP नाही आला तर तुम्ही इथं रिसेंट नावाचा ऑप्शन आहे त्याच्यावर रिसेंट सुद्धा करू शकता. आता मी टाकलेला आहे OTP व्हेरिफिकेशन, कॅप्चा भरलेला आणि सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर तुम्हाला पुढची स्टेप येईल जिथे की पासवर्ड सेट करण्यासाठी. त्याच्यामध्ये पासवर्ड सेट करताना इकडे तुम्हाला प्रायव्हेसी दिलेली आहे, पासवर्ड पॉलिसी. पासवर्ड पॉलिसीमध्ये मस्ट कंटेन अप्पर केस, लोअर केस, नंबर, स्पेशल कॅरेक्टर. पासवर्ड शुड बी ॲटलिस्ट 8 कॅरेक्टर लॉंग. ओके, असा पासवर्ड तुम्हाला काय करायचा आहे, सेट करायचा. त्याच्यानंतर यू कॅनॉट एंटर युअर लास्ट वन पासवर्ड, म्हणजे तुम्ही याच्या प्रिव्हियस जो पासवर्ड टाकला तो इथं तुम्ही एंटर करायचा नाहीये, तर तो कॅप्चर करणार नाही. तर इथं तुम्हाला सेट करायचंय पासवर्ड. पासवर्ड सेट करत असताना तुम्ही कशा पद्धतीने, पहिलं लेटर कॅपिटल, तर तुम्हाला वर्ड लिहायचे. त्याच्यानंतर डॉलर किंवा हॅश असं कोणतेही तुम्ही कॅरेक्टर टाकू शकता. आणि तो सेम पासवर्ड तो काय करायचा आहे, तुम्हाला सेट करायचा आहे. त्याच्यानंतर सेम कॅप्चा सिक्युरिटी पर्पज असतो तो आपल्याला भरायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमची भरलेली डिटेल्स ॲक्युरेट असतील आणि कॅप्चा ओके असेल तर तुमचा काय होईल, पासवर्ड रिसेट होईल. तर तुम्हाला गव्हर्नमेंटचा मेल मिळाल्यानंतर तुम्हाला फर्स्ट स्टेप्स तुमचा पासवर्ड रिसेट करणं कंपल्सरी आहे. अन्यथा तुम्हाला नॉट फाउंड अशा पद्धतीने येईल, कारण सिस्टम जनरेटेड पासवर्ड्स असतात.